नमस्कार मित्रांनो, मी रोशन बावणे. स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्याकडे अतिशय एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे, ती म्हणजे एस-टी प्रवासात एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड जे आहे ते खरंच अनिवार्य झालेलं आहे का? याबद्दलचं परिपत्रक स्वतः एम-एस-आर-टी-सीकडून 28 फेब्रुवारी 2026 रोजी नवीन परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. या परिपत्रकामध्ये एम-एस-आर-टीकडून सर्व जे काही शंका कुशंका आहे तुमच्या, त्या सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या परिपत्रकाने मिळणार आहे. नेमकं खरंच तुमची सवलत कधीपासून पूर्णपणे एन-सी-एम-सी स्मार्ट कार्डवर येणार आहे, तुमचं आधार कार्डवर सवलत मिळणार कधीपासून बंद होणार आहे, याबद्दलचा खुलासा स्वतः या परिपत्रकातून करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार नेमक्या या परिपत्रकामध्ये काय देण्यात आलेलं आहे. तसं याबद्दलचे जे काही स्वतंत्र व्हिडिओ जे आहे एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड जे म्हणजे काय ते आपण अगोदर सुद्धा घेण्यात आलेले आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. तुम्हाला नेमकं हे कार्ड काय आहे याबद्दल सविस्तर माहिती त्यामध्ये मिळून जाईल. तसेच मित्रांनो, तुम्ही जे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहते. चला तर मित्रांनो, बघूया नेमकं काय या परिपत्रकामध्ये सविस्तरपणे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. नेमक्या या परिपत्रकामध्ये माननीय मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी कशाबद्दल माहिती दिली आहे ते आपण आता यामध्ये बघणार आहोत. जे काही कामाचं आहे तेच आपण यामध्ये बघणार आहोत. पत्र तसं सविस्तरपणे मोठं आहे, याची PDF ची लिंक तुम्हाला देऊन देईल, तुम्ही सविस्तरपर्यंत वाचू शकता. परंतु याच्यामध्ये जे काही मेन घटक आहे, जे मुख्य घटक आहे, नेमकं त्याचा काय अर्थ आहे ते आता आपण बघूया. तर यामध्ये सर्वप्रथम तर जे काही सवलतधारक आहे यांच्यासाठीच हे एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड हे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि आतापर्यंत जे काही 1 लाखाच्या जवळपास नागरिकांनी एन-सी-एम-सी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केलेली आहे, अशी माहिती स्वतः परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक तसेच महामंडळ अध्यक्ष यांनी दिलेली आहे. नेमकं तसेच यामध्ये कोणत्या घटकात जास्त सहभाग आहे, तर सर्वप्रथम जे काही महिला सन्मान योजना आहे, म्हणजे महिला लाभार्थ्यांनी आतापर्यंत सर्वाधिक नोंदणी जी आहे ते पूर्ण केलेली आहे. आतापर्यंत महिला लाभार्थ्यांची संख्या ही 37,927 इतक्या महिला लाभार्थ्यांनी इथे नोंदणी पूर्ण केलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, जे काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांची सुद्धा 34,948 इतक्या ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे, जे काही अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी. त्याचप्रमाणे मित्रांनो, इतर जे काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यामध्ये 24,927 इतक्या ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केलेली आहे. तसेच जे काही इतर प्रवासी आहे त्यांनी सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. 2,219 अशा विविध घटकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे, असे यामध्ये सविस्तरपणे देण्यात आलेलं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो बघूया. त्यानंतर मित्रांनो, एन-सी-एम-सी स्मार्ट कार्डची सक्ती नाही, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला जे काही समाज माध्यमावर अफवा पसरवलं जात होतं की एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड ही सक्ती झालेलं आहे, बंधनकारक झालेलं आहे, परंतु आपल्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे तुम्हाला जे शेवटी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला होता मी, की जोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातील जे काही 80% नागरिक आहे त्यांचं स्मार्ट कार्ड निघणार नाही, तोपर्यंत तरी तुम्हाला पूर्णपणे सक्ती होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आधार कार्डवर सवलत देण्यात येईल, अशा प्रकारे आपल्या व्हिडिओवर माहिती देण्यात आलेली होती. हे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल. तरी यामध्ये तेच देण्यात आलेलं आहे, म्हणजे तोच खुलासा करण्यात आलेला आहे की अशा प्रकारची कोणतीही सक्ती नाही. 1 मार्चपर्यंत जे काही अफवा पसरवल्या जात होत्या त्यानंतर सवलत मिळणार नाही, अशा प्रकारची अफवा हे पूर्णपणे अफवा होती. तर यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड हे बंधनकारक होणार नाही, असे यामध्ये एस-टी महामंडळाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एस-टी प्रवाशांसाठी जे काही जवळपासच्या बसस्थानकावर तुम्हाला जाऊन आगार अथवा अधिकृत खाजगी एजंटकडे जाऊन तुम्ही ते स्मार्ट कार्ड काढू शकता, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलेले आहे. भविष्यात एन-सी-एम-सी स्मार्ट कार्डमुळे सवलतधारक प्रवाशांना तिकीट खरेदी करताना अधिक सुलभ होणार असून भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक उपक्रम सेवासाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं, या कार्डचा उपयोग फक्त तुम्हाला तिकीट काढणे किंवा पैसे पे करणे हाच नाही आहे, तर तुम्हाला भविष्यामध्ये जे काही सवलती घ्यायच्या असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे कार्ड बंधनकारक असणार आहे. या कार्डशिवाय तुम्हाला इतर कोणत्याही सवलतीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे कार्ड काढणे अतिशय गरजेचे आहे आणि अशा प्रकारचे महामंडळाकडून सुद्धा तुम्हाला आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्यांनी हे कार्ड काढलेले असेल लवकरात लवकर ते काढून घ्यावे. तसेच हे परिपत्रक जे काही आहे महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांच्याकडून हे जाहीर करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये अशा प्रकारे माहिती देण्यात आली होती. जे काही अफवा पसरवली जाते त्यावर पूर्णपणे पूर्णविराम बसलेला आहे आणि जोपर्यंत 80% नागरिकांचं हे स्मार्ट कार्ड निघत नाही तोपर्यंत हे सक्ती होणार नाही, असं सुद्धा यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. यासाठी तुम्हाला आता निश्चिंत राहा, काही घाबरण्याची गरज नाही. तुम्ही आरामात आपलं स्मार्ट कार्ड जे आहे ते काढून घ्या, पण ते स्मार्ट कार्ड काढणे गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला सवलतीचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला कोणतीही सवलत मिळणार नाही, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यासाठी तुम्हाला यामध्ये असं बंधनकारक करण्यात आलं नाही, जोपर्यंत तुमचं कार्ड निघणार तोपर्यंत तुम्हाला आधार कार्डवर सवलत देण्यात येईल, परंतु त्याची मर्यादा आहे.
जोपर्यंत 80% नागरिकांचं हे स्मार्ट कार्ड पूर्णपणे निघत नाही तोपर्यंतच ही संधी तुम्हाला आहे. त्यानंतर तुम्हाला ते कार्डशिवाय पर्याय नाही. तसेच मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट यांच्या ट्विटर हँडलवर सुद्धा एक मेसेज प्रसिद्ध करण्यात आलेला होता की NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू झालेली आहे. तथापि ST प्रवासात या स्मार्ट कार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. म्हणजे जे काही अफवा पसरवल्या जाणत होत्या अद्याप पूर्णपणे सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी, अशा प्रकारचा जे काही संदेश आहे जे ट्विटर हँडलवर त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. जे काही सहाय्यक जनसंपर्क अधिकारी आहे रोहन देसाई यांनी हा संदेश सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे की अद्याप याची सक्ती करण्यात आलेली आहे. तुम्हाला आता जे सांगितलं परिपत्रकामध्ये तेच यामध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो, शेवटी तुम्हाला एकच सांगतो, याचा नेमका अर्थ काय आहे? या सर्व परिपत्रकाचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे सध्या तरी NCMC स्मार्ट कार्ड हे काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्हाला ST प्रवासात आता हे सध्या सक्तीचं नाही आहे, म्हणजे तुम्हाला याच्याशिवाय प्रवास करता येणार आहे आणि याच्याशिवाय सवलतसुद्धा मिळणार आहे. परंतु ते कधीपर्यंत? तर जे काही परिपत्रकामध्ये दिल्याप्रमाणे 80% जोपर्यंत नागरिकांचं NCMC स्मार्ट कार्ड निघत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सूट देण्यात आलेली आहे. त्यानंतर हे स्मार्ट कार्ड जे आहे ते अनिवार्य होणार आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला प्रवास करता येणार नाही. त्यामुळे माझ्या सर्व प्रवाशांना एकच सल्ला राहील की जे काही NCMC स्मार्ट कार्ड आहे ते काढूनच घ्या. त्याच्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रवासामध्ये जे काही सवलत आहे त्याचा लाभ घेता येणार नाही. भविष्यामध्ये हे पूर्णपणे अनिवार्य होणारच आहे. जे तुम्हाला अट दिली आहे ते अट पूर्ण झाल्यानंतर शासन हे पूर्णपणे अनिवार्य करणारच आहे. त्यामुळे शेवटी एकच सांगतो, तुम्ही NCMC स्मार्ट कार्ड जे आहे ते काढूनच घ्या. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतात. तसेच मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते नक्कीच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये NCMC स्मार्ट कार्डची प्रोसेस सुरू झाली आहे किंवा नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आता सर्व जिल्ह्यामध्ये ही प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यात सुरू झाली नसेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.